21 जून 2026 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस 12वा वर्ष होत आहे। या 12व्या वर्षी पूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे। त्यानिमित्तानं वर्धा जिल्हा आणि त्यातही विशेषतः हिंगणघाट तालुका येथील भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी आदरणीय श्री वसंतरावजी पाल, श्री सुंकटवार सर आणि सर्व महिला पतंजली आणि तालुका प्रभारी गण तसेच सर्व कार्यकारिणी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी हा जो योगाचा प्रचार प्रसार अविरत चालू ठेवला। गावागावात, घराघरात आणि शाळेमध्ये सुद्धा जाऊन यांनी योगात सातत्य ठेवलेलं आहे। या निमित्तानं भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण जगभर योग दिवस साजरा करावा अशी विनंती UN परिषदेमध्ये केली आणि आपला भारतीय वारसा योगाचा संपूर्ण जगभर डंका वाजवते आहे। डंके की चोट पर हर देश में योगा मनाया जाएगा। आप सब और हम इसे त्यौहार के रूप में मनाएंगे, ऐसी मैं विनंती करता हूँ। और करे योग रहे निरोग, घर घर जाएंगे सबको योग सिखाएंगे। भारत माता की जय। ओम सर्वांना ओम। आज आम्ही हिंगणघाट येथे बिडकर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त 7 दिवसाचं शिबिराचं आयोजन केलं आहे। त्याचा मागचा उद्देश एकच आहे की 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून हिंगणघाट शहरातच नाही तर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, देशभरात, जगामध्ये संपन्न व्हावा याकरिता मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो की या 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसामध्ये सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा। भारत माता की जय। ओम। यावर्षी दरवर्षीप्रमाणे हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि हा योग दिन यावर्षीचं थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग। आणि या योगमय जीवनासाठी आपल्याला योग कसा आवश्यक आहे हे युनोने माहीत केलं आणि त्यामुळे संयुक्त राष्ट्राने या आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता दिलेली आहे। हा पूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय योग दिन हा पूर्ण आपल्या भारतातच नव्हे तर पूर्ण जगभर साजरा केला जातो। सर्वांना योगाचं महत्त्व आज कळलेलं आहे। योगी जीवन आपल्या केवळ शरीरासाठी नाही तर पूर्ण जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे। ते सर्वांनी जर अंगीकारलं तर आपलं पूर्ण जीवन सफल होईल। ओम। सभी को प्रणाम। इस साल 21 जून हर साल मनाया जाता है। इस साल भी 12वां योग दिन मनाया जा रहा है। 21 जून को सभी मिलके योग दिन मनाएंगे और योग का प्रचार और प्रसार करेंगे। ओम सभी को। सगळ्यांना ओम, सगळ्यांना प्रणाम। हा 21 जून हा योग दिवस म्हणून आपल्या देशात मानला जातो, पूर्ण राष्ट्रात मानला जातो। तर त्याचं महत्त्व म्हणजे आमच्या हिंगणघाट शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून माननीय पाल सर यांनी एक खूप मोठं संघटन तयार केलेलं आहे। बरेच प्रभागांमध्ये एक कक्षा, महिलांची कक्षा वेगळी, पुरुषांची कक्षा वेगळी, अशा पद्धतीने भरपूर मोठं संघटन तयार केलं आहे। योग हे जीवनासाठी एक निरामय आणि एक शुद्ध सात्विक जीवन जगलं पाहिजे आणि आपल्या जीवनात योग करणं हा एक खूप महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं। कारण खूप संपत्ती असली लोकांजवळ पण आपलं जर स्वास्थ्य चांगलं नसलं तर त्या संपत्तीला काही अर्थ नाही। माणूस जगतो, तो जगला, तो कसा जगला या भावनेला आणि या गोष्टीला मी फार महत्त्व देते। त्यामुळे असं हे योगमय जीवन जगलं पाहिजे असं हा एक मला संदेश द्यायचा आहे। धन्यवाद।